मनापासून बोलवलं की देव येतो म्हणतात. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आजच एक मराठी फिल्मचा एक टीजर रिलीज झाला आहे, ज्याचं नाव आहे देऊळ बंद 2, जे की तब्बल 11 वर्षांनी ह्याचा पार्ट 2 आपल्या समोर येतोय. आणि देऊळ बंदला जो सक्सेस म्हणजे त्यावेळी मिळाला, खरं तर ती फिल्म जर आज रिलीज झाली असती तर त्याचा सक्सेस अजून म्हणजे दुपटीने त्याला भेटला असता. कारण ती प्रवीण तरडे सरांची त्यावेळेस म्हणजे ती फर्स्ट फिल्म होती. आणि तोपर्यंत म्हणजे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या लेखनाबद्दल वगैरे दिग्दर्शनाबद्दल तसं आपल्याला कुणालाही जास्त काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतरच्या ज्या फिल्म होत्या, मुळशी पॅटर्न, परत धर्मवीर भाग 1, भाग 2, सरसेनापती हंबीरराव, त्या सर्व हिट गेल्यात. मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर म्हणजे एक प्रवीण तरडे सर आहेत, ह्यांचं जे काही म्हणजे कधी फिल्म येतील तर त्या हिटच आहेत. आत्तापर्यंतचा त्यांचा रेकॉर्ड आहे की म्हणजे सर्व फिल्मचं त्यांचा बिझनेस आणि त्या फिल्म चाललेल्या आहेत. तर देऊळ बंद 2 ही पण फिल्म नक्कीच जर तुम्ही टीजर बघितला असेल आत्तापर्यंत, तर ती टीजरमध्येच कळून येतं तुम्हाला की प्रत्येक स्क्रीन प्लेनुसार आणि त्याच्या डायलॉगनुसार आणि ज्या पद्धतीने शूट झालेलं आहे त्या सर्वनुसार ती फिल्म एकदम आत्तापर्यंत तरी टीजरमध्ये चांगली वाटते. स्टोरीबद्दल म्हणजे तितकंसं कळालं नाही आहे, पण ह्यावेळेस त्यांची टॅगलाईन आहे की आता परीक्षा देवाची. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शेतकऱ्याला आता श्री स्वामी समर्थ आता भेटणार आहेत आणि त्याच्या व्यथा आणि त्याबद्दल सगळं या फिल्ममध्ये मला वाटतं दाखवण्यात येणार आहे. तसं त्यांचा प्लॉट आहे. तर आता शेतकऱ्याला भेटल्यानंतर आता परीक्षा देवाची आहे, तर त्यानुसारच टीजरमध्ये पण तेच दाखवण्यात आले. आणि एक सर्वांचे त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्शन नाही तर छोटीशी एक झलक दाखवण्यात आली आहे की जे जे कलाकार आहेत तसे बरेचसे कलाकार आहेत. ओम भूतकर आहे मुळशी पॅटर्नमधले, अजून प्रसाद ओक आहेत, अजून म्हणजे छोट्या मोठे जे रोल असतील त्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी आपले मराठी सेलिब्रिटी तर घेतलेत. आणि काही तर आपल्याला अजून समजा कॅमिओ वगैरे असतील तर अजून ते ट्रेलरमध्ये जर दिसले तर, नाही तर मग आपल्याला ते फिल्ममध्ये दाखवतील. मला वाटते कश्मीर महाजनी हे पहिल्या पार्टमध्ये होते आणि पहिल्या पार्टमध्ये त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं. त्यांची पहिलीच फिल्म होती ती. आणि मला वाटते देऊळ बंद 2 मध्ये पण त्यांचा एखादा एक कॅमिओ असावा. कारण थोडंसं त्याचे जे काही फोटो वगैरे मध्ये व्हायरल झाले होते यूट्यूबवर, त्याच्यावरती ते दिसत होतं की ते शूटमध्ये होते, तर त्यांचा कॅमिओ एक असू शकतो. आणि एक ह्याच्यामध्ये मंगेश देसाई आहे, त्यांचं पण मला वाटते प्रमुख भूमिकेतच आहेत. पण ह्याच्यामध्ये फिल्ममध्ये आणि जी गोष्ट आहे देऊळ बंद 2ची, त्याच्यामध्ये मेन कलाकार म्हणजे हे स्नेहल तरडे आहेत. कारण की एका शेतकऱ्याच्या गोष्ट त्यांनी दाखवले आणि त्याच्यात त्यांची भूमिका म्हणजे एक नास्तिक पण आहेत त्या. आणि त्याच्यानंतर त्या नास्तिकते थ्रू नंतर स्वामी समर्थांना भेटल्यानंतर त्या कशा आस्तिक होऊ शकतात असा प्लॉट असू शकतो. आणि त्याच्या मधोमध त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या असतील असं वाटतं. देऊळ बंद पार्ट 1 जो आलेला होता तो आजही जर टी व्हीला लागला तर लोक टी व्ही समोरून उठत नाहीत. आणि तो अधूनमधून कधी कुठेही लागला तरी तो पूर्ण बघितल्याशिवाय लोकांना राहत नाही. कारण की अशी मराठीतली एव्हरग्रीन अशी मूवी आपण म्हणता येईल की जी बघताना म्हणजे कधीच कंटाळत नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ती मूवी आवडते. आणि एक स्वामी भक्तांना तर ती मूवी खूप जवळची वाटतेच. कारण स्वामींचे खूप बरेचसे भक्त आहेत आणि ही मूवी देखील त्यांना एक म्हणजे खूप जवळची वाटेल आणि ती खूप आवडेल असं आहे. कारण त्याचे सॉन्ग वगैरे ते एवढे चांगले होते त्या मूवीमधले. आता ह्याच्यामधले अजून सॉन्ग वगैरे रिलीज झालेले नाहीत, पण त्याच्यामधून अजून आपल्याला कळून येईल की बाबा किती ही मूवी स्ट्रॉंग होऊ शकते. आणि ती जी मूवीचं जसं त्यांनी एक बेंचमार्क सेट केला होता तशीच ही देऊळ बंद 2 पण नक्कीच सेट करेल असं वाटते. कारण जो स्टोरी जी त्यांची लिहिण्याची ताकद आहे सरांची, ती खूप चांगली आहे. आणि त्यानुसार ते ऑडियन्सला बरोबर म्हणजे धरून ठेवण्याची त्यांची एक स्टोरी लिहिण्याची पद्धत आहे, ती नक्कीच ती ह्या फिल्ममध्ये पण कॅरी करतील. हा सिनेमा 21 मेला येतोय, तर नक्कीच तेव्हा मला वाटते बऱ्याच लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचला नव्हता. पण ह्यावेळी देऊळ बंद 2 हा भरपूर ठिकाणी पोहोचेल आणि स्वामी भक्तांना बघता येईल. तर टीजर मग आत्ताच आलाय, तर आपण त्याच्याबद्दल इतकं आता पण गोष्टीबद्दल आपण जाणून नाही घेऊ शकत की नक्की काय गोष्ट असेल. तर ट्रेलरसाठी आपल्याला थांबावं लागेल.
खरं तर आता लगेचच रिलीज होणार आहे ही गोष्ट, कारण की 21 मे ह्याची डेट आहे. तर टीजर आत्ता रिलीज झालं तर मला वाटतं एखाद आठवड्यात त्यांचा ट्रेलर येऊन जाईल आणि सॉन्ग वगैरे पण त्यामध्ये ते लोक रिलीज करतील, कारण रिलीज डेट खूपच जवळ आहे. आणि प्रवीण सरांचं जर जे लेखन दिग्दर्शन आपण आत्तापर्यंत बघत आलो त्यानुसार तर ही फिल्म नक्कीच हिट असेल. आणि मोहन जोशी हे ज्यांनी स्वामी समर्थांची त्यावेळेस पण भूमिका केलेली, तेच आत्ता पण आपल्याला या फिल्ममध्ये बघायला भेटतात. त्यामुळे एक नॉस्टॅल्जिया फील होतो की त्यावेळेस खरं तर जी देऊळ बंद 1ची जी स्टोरी होती, खरं तर आत्ता जर ती रिलीज झाली असती तर तो खूप मोठा, म्हणजे तेव्हा ते हिट होता पण अजून खूप मोठा ब्लॉकबस्टर ठरला असता, कारण की त्यावेळी जे लिहिण्यात आलं होतं प्रवीण सरांकडून, ते प्लॉट वाईज आणि स्क्रीन प्ले वाईज इतकं छान लिहिलं होतं. तर त्या पद्धतीचाच देऊळ बंद 2 हा नक्कीच असेल का हे आता बघावं लागेल. ट्रेलरमध्ये आपल्याला कळून जाईल सर्व जी काही गोष्ट आहे. पण बरेचसे कलाकार आहेत, मोठ्या एका स्केलवरती हा चित्रपट दिसून येतोय आणि आपल्याला आता वाट बघायचं 21 मेची. त्यानंतर आपल्याला कळेल की नक्की ही फिल्म कशी आहे आणि त्याचा आपण रिव्ह्यू नक्कीच करूया. आणि तुम्हालाही आता हा टीजर एकदा बघा, तुम्ही कसा वाटतोय सांगा आणि ट्रेलरची आपण वाट बघूया. ट्रेलरचाही आपण एक नक्कीच असा एक रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवूया डिटेलमध्ये की आपल्याला ट्रेलर कसा वाटतोय आणि त्यानुसार फिल्म कशी असेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी. देवाची परीक्षा पाहणारे. लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला.